कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरी जय जय हरे हरे जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण बारक 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 हे विठोबा हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण पाहता लोचानी रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता रूप पाहता पाहता रूप पाहता पाहता लोचानी रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता रूप पाहता पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा बहुत सुकृताची सुकृताची जोडी बहुत सुकृताची सुकृताची जोडी बहुत सुकृताची सुकृताची जोडी बहुत सुकृताची सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा
बरवा तो हा विठ्ठल बरवा वापर कुमारेव विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव हरे जय राम कृष्ण 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 हरे गता शूर न पाहे माघारी रणी निघता शूर न पाहे माघारी निघता शूर न पाहे माघारी रणी निघता शूर न पाहे माघारी ऐशा मज धीरे राखा आता कैसा मज धीरे राखावर कैसा मज धीरे राखावर रण निघता शूर न पाहे माघारी रणी निघता शूर न पाहे माघारी निघता शूर न पाहे माघारी रणी निघता शूर न पाहे माघारी ऐशा मज धीरे राखा आता ऐशा मज धीरे राखे आता ऐशा मज धीरे राखे आता सारा हाती अंतर लोदुरी संसार हाती अंतर लोदुरी सारा हाती अंतर लोदुरी संसार हाती अंतर लोदुरी आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा कवितो तुझ्या नामाची हत्या वागवितो तुझ्या नामाचे हत्या कवितो तुझ्या नामाची हत्या वागवितो तुझ्या नामाचे हत्या आजी बडी वार मिरवितो आजी बडी वार मिरवितो आजी बडी वार मिरवितो संसार हाती अंतर लोदुरी संसार हाती अंतर लोदुरी संसार हाती अंतर लोदुरी संसार हाती अंतर लोदुरी आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा तुका म्हणे मज फिरता तुका माघारे म्हणे मज फिरता माघारे मज फिरता माघारे म्हणे मज फिरता माघारे ठेवणे पुरे तुम्ही जाना तेथे उडे पुरे तुम्ही जाना तेथे उडे पुरे तुम्ही जाना संसार हाती अंतर लोदुरी संसार हाती अंतर संसार हाती अंतर लोदुरी संसार हाती अंतर लोदुरी आता कृपा करी पांडुरंगा आता कृपा करी पांडुरंगा कृपा करी पांडुरंगा कुमार जय जय ओंकार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमारी
शूर न पाहे माघारी रणी निघता शूर न पाहे माघारी ऐशा मज धीरे राखा आता संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी पांडुरंगा वागवितो तुझ्या नामाचे हत्यार वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाची बडीवार मिरवितो संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी पांडुरंगा तुका म्हणे मज फिरता माघारे तुका म्हणे मज फिरता माघारे तेथे उने पुरे तुम्ही जाना संसार हाती अंतरलो दुरी आता कृपा करी पांडुरंगा विठाला विठाला विठ्ठला 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 नमो ज्ञान राजा नमो ज्ञान देवा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 1630 ला एक तारा चमकला 1630 ला एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी माझा सिंह जन्मला घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला पंढरीच्या राया दंडवता तुझ्या पाया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम रणी निघता शूर न पाहे माघारी ऐशा मज धीरे राखा आता संसारा हाती अंतरलो दुरी आता कृपा करी पांडुरंगा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशु पांडुरंग परमात्मा वैराग्याचे राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी बाबा समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा श्री संत बंशी बाबा श्री संत माधव बाबा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि आपल्या परिसराचं देवालय भगवान गणराया या दैवतांच्या आणि संत महंतांच्या चरणी माझा माथा विनम्र भावाने नतमस्तक करतो आणि या अभंगाच्या पदापदाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो विठाला विठ्ठला विठाला विठ्ठला 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 सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायन प्रपंचामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याकडे धीरपूर्वक धीराची मागणी करतायत की देवा माझ्या प्रपंचामध्ये सुख दुःखाचे हे डोंगर येतच राहणार आहेत, पण कितीही दुःख आलं तरी मला धीर द्या, अशी धीरपूर्वक मागणी महाराजांनी अभंगातून केलेली आहे. अगदी वेळेमध्ये आपण सेवा थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जवळजवळ शाळा थोडी उशिराच भरलेली आहे.
पण काळजी करू नका, किती उशिरा भरली तर शाळा सुटणार वेळेवरच आहे. विठाला 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 विठाला. कैलासवासी सौ लक्ष्मीबाई काशीनाथ दुंडे आज एका श्रेष्ठ अशा आणि भारतीय संस्कृतीला अगदी संस्कृतीशी निगडीत ज्यांचं नातं होतं असे आदरणीय कैलासवासी आईसाहेब लक्ष्मीबाई काशीनाथ दुंडे या मातेचं पुण्यस्मरण. हा शेवटचा विधी या आईचा, कारण मला वाटतं 13व्याच्या दिवशी पण आपण कीर्तन केलं होतं. आज तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला 16 गावचा, आणि तो 16 गावाचा प्रवास आज समाप्त झालाय. आज यम दरबारामध्ये पोहोचलेले आहेत आणि पाप पुण्याचा लेखाजोखा होणार आहे. चित्रगुप्त नावाची संस्था त्यांच्या पाप पुण्याचा लेखाजोखा तिथं करत आहे. पण मग महाराज, वरती पाप पुण्याचा लेखाजोखा करत असताना खाली हे कीर्तन कशा करता, एवढं अन्नदान कशा करता, एवढं वस्त्रदान वस्तुदान कशा करता? याचं कारण आहे, या मातेनं आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय तर नक्की केलेला आहे. कारण आपल्या 3ही मुलांना लहानपणापासूनच परमार्थाचे धडे आणि अगदी सुसंस्कारी जीवन 3ही मुलांचं बनवलं. म्हणजे याचा अर्थ जुनी संस्कृती जोपासणारी माता होती आणि जुनं ते सोनच होतं. जुनं आता या फोटोत सुद्धा बघितलं ना तर बघा, डोक्यावर पदर आहे, कपाळाला केवढं कुंकू लावलेलं आहे, नाकामध्ये सुद्धा काय म्हणतात त्याला, नथ नाही, त्याला वेगळा शब्द आहे काहीतरी, हा आपल्या भाषेत नथ आहे. गोड असे अलंकार घातलेले आहेत मातेनं. अतिशय जुनी संस्कृती आहे आणि जुनं ते सोनं होतं, बरोबर की नाही? मला मागं एका मुलानं मेसेज पाठवला होता, महाराज इथून पुढं जेवढे मुलं जन्माला येतील ना त्या मुलांना आईच्या पदराची सावली नाही मिळणार. मलाही वाईट वाटलं, का नाही मिळणार बुवा? तर त्यानं त्याचं उत्तर खाली असं लिहिलेलं होतं, इथून पुढच्या सगळ्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालतील, पदरच राहणार नाही. आणि खरं आहे ना हो. आता संस्कृती फार विकोपाला चाललेली आहे, परंतु या मातेची संस्कृती जर पाहिली, अतिशय भारतीय संस्कृतीचा सगळा काही आधार घेऊन या मातेचे संस्कार आपल्या मुलांना सुद्धा ते संस्कार दिले. त्यामध्ये श्री बाबूराव काशीनाथ दुंडे, त्याचबरोबर श्री सोपान काशीनाथ दुंडे अर्थात सोपान मामा, त्याचबरोबर नातू आहेत नवनाथ तुकाराम दुंडे, नंदकिशोर तुकाराम दुंडे, भाऊसाहेब बाबूराव दुंडे, अशोक सोपान दुंडे, मुलगी आहे सौ सरस्वती अशोकराव गर्जे, आणि या मातेचे धर्मपती श्री काशीनाथ दगडू दुंडे. मला वाटतंय त्यांचं वय सुद्धा आज जवळजवळ 95-96च्या त्याच्या पुढं आहे. 100 गाठली, 100च्या पुढं गेलं. का? हे जुने माणसं महाराज, खाणं यांचं सात्विक होतं, वागणंही सात्विक होतं, बोलणंही सात्विक होतं, आणि त्यामुळे आयुष्य मर्यादा त्यांना भरपूर आहे. आता तुमच्यासारखे आम्हाला म्हातारपण येणारच नाही. आम्ही फक्त बालपण, तरुणपण आणि म्हातारपण सुरू झालं का आमचा कार्यक्रम तिथंच होणार आहे. कारण काय सांगू तुम्हाला, आज जुने माणसाची संस्कृती वेगळी होती, त्यामुळे आयुष्य मर्यादा जास्त होती. आज हा संपूर्ण परिवार, त्यामध्ये या मातेच्या ज्यांनी सुंदर अशी सेवा केलेली आहे त्या घरातल्या सुना सुद्धा संस्कारवानच आहेत. शोभा सोपान दुंडे, छाया नवनाथ दुंडे, ज्योती नंदकिशोर दुंडे, गायत्री अशोक दुंडे, मीना भाऊसाहेब दुंडे या सुना आणि नाथ सुना आहेत. त्यामध्ये या कुटुंबातले 2-3 व्यक्तींचं निधनही झालेलं आहे. कैलासवासी तुकाराम काशीनाथ दुंडे, कैलासवासी हिराबाई तुकाराम दुंडे, कैलासवासी कलाबाई बाबूराव दुंडे या 3 व्यक्तिमत्वांचं निधन झालेलं आहे. आज त्यांचं स्मरण आपण करणं गरजेचं आहे. त्यामध्ये नातू आहे चंद्रकला ज्ञानदेव आहेर, रुपाली दत्तात्रय तोडमल, आणि हा संपूर्ण दुंडे परिवार. या परिवारातलं हे गोड व्यक्तिमत्व आई. आईला जाऊन 1 वर्षाचा कालावधी लोटलाय. सज्जनांनो, आई ज्या वेदनेतून मुलाला संस्कार देत असते ना, त्या आईच्या वेदना आपल्याला कळणार नाहीत, परंतु आई ती आई असते. मी नेहमी सांगत असतो, एक माता प्रसूतीच्या वेदना पूर्ण झाल्यात म्हणजे आता कालावधी भरला आहे,
आणि प्रसूत होणार आहे तेवढ्यात आपल्या मुलीला सांगू लागली, ताई अगं जा बाहेर कोणीतरी एखादी महिला आहे का बघ माझ्या मदतीला, मला वेदना होत आहेत. ती मुलगी गावामध्ये गेली तर गावात कुणीच नव्हतं. धावत पळत आली, आई अगं गावातले सगळे शेतीमध्ये निघून गेलेत ग, आपल्या मदतीला कुणी नाही. पण आई आपल्या गावातला जो पार आहे ना त्या पारावर एक संन्यासी महात्मा बसलेला आहे. अगं मग जा त्या संन्यासाला विचार माझी आई प्रसूत कधी होईल. ती मुलगी धावत पळत जाते, आई मी लगेच जाते. आणि गेल्याबरोबर साधूला म्हणू लागली, साधू महाराज अहो माझ्या आईला प्रसूतीच्या वेदना होत आहेत, तो सांगा ना माझी आई प्रसूत कधी होईल. तसं साधू महाराजाने भाकीत केलं आणि सांगितलं, पोरी जा तुझ्या आईला जाऊन सांग की तिला मुलगा होणार आहे, तुला भाऊ होणार आहे. धावत पळत गेली आई. अगं साधूनं भाकीत केलंय, आई तुला मुलगा होणार आहे, मला भाऊ होणार आहे. त्या आईनं सांगितलं, अगं पोरी मुलगा होईल ग, पण मला वेदना होत आहेत, कधी प्रसूत होईल हे विचार. आणि म्हणून ती मुलगी जाते आणि परत साधूला विचारते, साधू महाराज अहो मुलगा होईल हे ठीक आहे हो, पण माझ्या आईला वेदना प्रचंड होत आहेत, सांगा ना माझी आई प्रसूत कधी होईल. त्या साधूनं असं गोड भाकीत केलं महाराज. साधूने सांगितलं, पोरी जा तुझ्या आईला जाऊन सांग जर तुझी आई 3 तासाच्या आत प्रसूत झाली ना तर तिचा होणारा मुलगा भिकारी असणार आहे, आणि 3 तासाच्या नंतर प्रसूत झाली तर तिचा होणारा मुलगा एका राजाचा प्रधान असणार आहे. तिच्या हातात आहे आता. महाराज ती मुलगी धावत गेली, आई अगं साधूना मोठं भाकीत केलंय, आई जर तू 3 तासाच्या आत मुलाला जन्म दिला ना तर तुझा होणारा मुलगा माझा भाऊ भिकारी असणार आहे, आणि 3 तासाच्या नंतर जर जन्म दिला तर तो होणारा मुलगा एका राजाचा प्रधान असणार आहे. कोणत्या आईला वाटल हो माझा मुलगा भिकारी व्हावा. त्या आईने सांगितलं, प्राण गेला तरी चालेल पण भिकारी मुलाला मी जन्म घातणार नाही, भिकारी मुलाला मी जन्म देणार नाही. ऐका राजा हो, त्या आईनं काय केलं हो, अगदी प्रसूतीच्या वेदना शेवटच्या क्षणापर्यंत आल्या, मुलगा प्रसूत होणार आणि त्याच कालावधीमध्ये माझा मुलगा भिकारी असू नये याच्या करता त्या आईनं शीर्षासन सुरू केलं हो. शीर्षासन करून बघा, घरी गेल्यावर डोक्यावर उभं राहायचं. अरे अर्धा पाऊण तास उभा राहिला तर तुमच्या तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर येईल, इतकं अवघड ते शीर्षासन आहे. पण प्रसूतीच्या वेदना शेवटच्या स्टेपला असताना सुद्धा डोक्यावर उभं राहिली ती माता. का? मला भिकारी मुलगा नकोय, माझा मुलगा एका राजाचा प्रधान झाला पाहिजे. 3 तास शीर्षासन केलं वो. अखेर रक्ताची गुळणी तोंडातून बाहेर आली, पण शीर्षासन थांबवलं नाही. 3 तास पूर्ण झाल्यानंतर तिनं आपले पाय जमिनीवर टेकवले आणि 3 तासाच्या नंतर त्या मातेनं जो मुलगा जन्माला घातला तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून अकबराचा प्रधान बिरबल होता. विठाला विठाला मग सांगा, आईनं आपला मुलगा भिकारी होऊ नये याच्याकरता मरणांत वेदना सहन केल्या दादा. म्हणून त्या वेदनेची जाण आपल्या मुलाला असली पाहिजे. आज या जगात असे मुलं मी पाहिलेत बुवा, ते म्हणतात हे वर्ष श्राद्ध दशक्रिया ही म्हणजे अंधश्रद्धा आहे. मूर्खा, अरे राम प्रभूने वनवासात असताना आपल्या बापाचं पिंडदान केलंय, ते का वेडे होते का? अंधश्रद्धा नाही, हा संकल्प शक्तीचा प्रभाव आहे, ध्यानात ठेवा. आपण आपल्या मुलावर ते संकल्प कृपा करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हे पिंडदान, हे जे काही विधी असतील, हे विधी मुलांना आई गेल्यानंतर साजरे करावे लागतात. का? कारण त्या आईनं ज्या वेळेला मुलाचा जन्म झाला त्यावेळेला अख्ख्या गावात पेढे वाटलेत हो. घ्या पेढे, आम्हाला मुलगा झाला, घ्या पेढे, मुलगा झाला. आपल्या जन्माचा सोहळा त्या आईनं साजरा केलाय. मग ती आई गेल्यानंतर त्या आईच्या मरणाचा सोहळा आपण साजरा केलाच पाहिजे ना. ज्ञानोबारायांनी याला सोहळा म्हटलंय. ज्ञानोबाराय बोलतात, देहाला येणं
हा एक सोहळा आहे आणि या देहाला सोडून देणं हा सुद्धा एक सोहळा आहे. ज्ञानोबरांची गोड ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. ज्ञानोबरांनी सोहळा म्हटलंय महाराज. तुकोबराय सुद्धा म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहाला सोहळा अनुपम्य. याला सोहळा म्हटलंय महाराज. आणि म्हणून हा सोहळा करत असताना थाटामाटातच साजरा करायचा. लोक म्हणतात दुःखाचा प्रसंग आहे, अजिबात नाही. हा शेवटचा सोहळा असतो आईच्या जीवनातला आणि तो थाटामाटात साजरा झाला पाहिजे. बघा आज सोपान भाऊंनी त्यांच्या बंधूंनी, एक बंधू तर गेलेले आहेत, पण 2 बंधूंनी मिळून हा सोहळा अतिशय थाटामाटात साजरा केलाय. दादा केला पाहिजे हो. त्या दिवशी तर तिकडे नेवाशालाच आले आणि महाराज तुम्हाला कपडेच घ्यायचे. मी म्हटलं सोपान मामा काय गरज नाही, कीर्तनाला येणारच आहे. नाही नाही म्हणे, पण आजीची इच्छा होती वस्त्रदान करायची महाराजांना, कारण आजी असताना मी भेटलो होतो. नेवाशाला आले, तुमच्या पसंतीनंच कपडे घ्या. मला कार्यक्रम सोडून देऊन त्यांच्या बरोबर दुकानात जावं लागलं आणि मन पसंतीनं कपडे घेतले महाराज त्यांनी. अतिशय शिवाय कपडे घालून श्राद्धाला आले पाहिजे. हे सगळे दिसतंय ना पोशाख, हा त्यांचाच घेतलेला आहे. विठाला विठाला म्हणून या मातोश्रीला शेवटची आदरांजली देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. अगदी माझ्या सेवेला आरंभ करणार आहे गोड मृदंगाचारी आमचे कैलास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. इकडे अनिल महाराज शेट्टी आहेत, माऊली महाराजांचे वडील आहेत केतके मामा, तुम्हालाही धन्यवाद. आपणही दोन्ही टाळकरी आमच्या ताई उभ्या आहेत, विनेकरी बाबा तुम्हालाही धन्यवाद. इकडच्या बाजूला सगळे आमचे टाळकरी आहेत, तोगे महाराज आहेत, आमचे पवन महाराज आहेत, गोड कीर्तनकार जे आहेत आदरणीय सुकाळकर महाराज, संकेत महाराज सुकाळकर तेही आहेत, माऊली महाराज केतके आहेत. आपणही लेट का होईना पण गाडी बरोबर आली. विठाला विठाला गोड आवाज माईक सिस्टीमचा ज्यांचा मिळत असतो आमचे आदरणीय संजू भाऊ पालवे. आता गणपती बाप्पाचा महोत्सव आपण सर्वांनी केला, अतिशय गोड उत्सव साजरा केला. तिथंही सिस्टीम त्यांचीच आणि गोड सिस्टीम लावण्याचं आणि स्पष्टता जी म्हणतो ना, ती सिस्टीमची स्पष्टता संजू भाऊंना चांगल्या प्रकारे जमते. म्हणून गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व संजू भाऊ पालवे या ठिकाणी आहेत. समोर पुंजा भाऊ पंडित आहेत, त्यांच्याकडे भोजनाचं नियोजन आहे. आमचे शशिकांत भाऊ भुसारी समोर बसलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व परिचित अपरिचित सर्वांच्या चरणी माझा माथा विनम्र भावाने नतमस्तक करतो आणि माझ्या सेवेला आरंभ. विठाला विठाला कधी कधी काय होतं, विहिरी जवळचाच वाफा कोरडा राहत असतो हे का नाही. सगळ्यांची नावं घेतली. माझ्या बरोबर आलेले आमचे शूटिंगवाले, देवगड संस्थांच्या सगळ्या शूटिंग तुम्ही ऐकल्या असतील. देवगडच्या जेवढे व्हिडिओ मोबाईलला येतात ते सगळे यांनी काढलेले आहेत. नेवाशाची जी रोज ज्ञानेश्वरीची जी काही तुम्हाला प्रवचन सेवा येते ना, ती सगळी आमच्या महाराजांनी काढलेली आहेत. त्यांचं नाव आहे सोमनाथ महाराज वाखुरे. अतिशय गोड त्यांच्याकडे शूटिंगचं नियोजन असतं. आज आवर्जून अशोक भाऊंनी फोन केला त्यांना आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन सोमनाथ भाऊ या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद देतो. ऐका सज्जनांनो, या मृत्यू लोकामध्ये आपण राहतोय दादा. या मृत्यू लोकाचा तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करा. विचाराअंती तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या मृत्यू लोकामध्ये सकाळी उठल्यापासनं संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं युद्धातून रक्षण कसं होईल याच उपायांची योजना करताना प्रत्येक जण दिसतोय. आपण कसे राखल्या जाऊ, आपलं रक्षण कसं होईल याच्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत. हे मी बोलत नाही, महाराज स्वतः सांगतायत की रक्षणा उपाय करोनी असे. प्रत्येक जण फक्त एवढाच विचार करतोय आपण कसे राखल्या जाऊ बा, आपण कसे आपलं रक्षण होईल. पण महाराज सांगतात बाबा, हा मृत्यूलोक असा आहे की या मृत्यूलोकामध्ये यावं आणि इथं येऊन मुक्काम ठोकावा असा हा मृत्यूलोक अजिबात नाहीये. महाराज संतांचा उपदेश आहे हा मस्तकी, नाही मृत्यूलोके राहणेसा. इथं यावं आणि राहावं असा हा मृत्यूलोक नाहीये. म्हणून प्रत्येकाला इथं आलो की फक्त आपलं रक्षण कसं होईल हाच विचार प्रत्येकाचा चालू असतो. महाराज आपलं रक्षण कसं होईल म्हणजे आपण कोणत्या युद्धात अडकलोय, अनेक युद्धामध्ये आपण अडकलेलो आहोत. अहो नवे नवे महाराज सांगतायत, आपण ज्या मृत्यूलोकात जन्माला आलोय ना, हा मृत्यूलोक म्हणजे नुसता मृत्यूलोक नाही,
या भूमीला शास्त्रानं युद्ध भूमी म्हटलेलं आहे. विठाला विठाला काय आहे, प्रत्येक भूमीचं शास्त्रानं वेगळं वेगळं वर्णन केलेलं आहे. शास्त्रकार बोलतात बघा, वैकुंठम ही भक्त भूमी, तपोभूमी ही कैलासम, स्वर्गलोकम भोगभूमी, मृत्यूलोकम युद्धभूमी. शास्त्रकार सांगतात वैकुंठ ही भक्तभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. सगळे भक्त जे वरून खाली येतात ना, ते वैकुंठातूनच येतात आणि आपलं काम झालं की निघून जातात. म्हणून बघा, आपण बऱ्याच वेळेला कुठल्याही पत्रिकेमध्ये एखादा व्यक्ती गेला ना, तर त्या पत्रिकेत सुरुवातीला शब्द असतो काय, वै हा शब्द लिहिलेला असतो, बरोबर. आणि संतांच्या सुद्धा फोटोमध्ये सुरुवातीला वै हा शब्द लिहिलेला असतो, बरोबर ना, लिहिलेला असतो. पण का हो, संतांना ठीक आहे हो, आयुष्यभर परमार्थ केला, कीर्तन केली, नामचिंतन केलं, त्यांच्या शेवटी वै हा शब्द ठीक आहे, कारण ते आले वैकुंठातून आणि गेलेही वैकुंठात. पण कधी कधी होतं काय, ज्यानं आयुष्यामध्ये कधी कीर्तन ऐकलं नाही, ज्यानं कधी आयुष्यामध्ये एखाद्या सप्ताहाला दानधर्म केला नाही, ज्यानं कधी हातात टाळ घेतला नाही, आयुष्यभर कीर्तना प्रवचनाकडे नवे नवे परमार्थाकडे ज्याची पाठच आहे, ज्यानं कधी आई वडिलाची सेवा केली नाही, असा माणूस जर गेला तर त्याच्या सुद्धा जी पत्रिका असते त्या पत्रिकेमध्ये वै हा शब्द टाकतात. मग महाराज, ज्यानं आयुष्यात परमार्थ नाही केला त्याच्या सुद्धा पत्रिकेत वै शब्द. ज्या वेळेला आम्ही कीर्तनाला जातो आणि पत्रिका पाहतो, आणि ज्या वेळेला लोक आम्हाला सांगतात, महाराज यानं नुसत्या गावामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं, यानं एखाद्या मुलाचं लग्न जमत असेल तर फक्त ते कसं मोडेल याचा विचार केला, अनेक मुलींचे प्रपंच उद्ध्वस्त केले, आणि असा माणूस त्याच्या पत्रिकेत जर वै शब्द पाहिला तर मग त्या वै शब्दाचा अर्थ आम्ही वैकुंठवासी करत नाही. मग तो वै शब्द पाहतो, त्याचं वागणं ऐकतो, आणि मग त्या वैचा अर्थ वैकुंठवासी नाही, मग वैफल्यग्रस्त. विठाला विठाला वैफल्यानं ग्रस्त झाला आणि मग मेला, त्याला पण लावायचं वै. आता ध्यानात ठेवा, आपण गेल्यावर सुद्धा आपल्या सुरुवातीला वैफल्यग्रस्त लावायचंय का वैकुंठवासी लावायचंय. मग त्याच्याकरता तुमचं वागणं सुद्धा तसंच असलं पाहिजे. ध्यानात ठेवा, तसंच असलं पाहिजे. मला मुद्दा सांगायचा आहे, संतांच्या सुरुवातीला वै लावतात, ते वैकुंठातून येतात, जातात वैकुंठात. वैकुंठम ही भक्तभूमी, तपोभूमी ही कैलासम. कैलास ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. का? कारण सगळ्यात मोठे तपोनिधी महादेव कैलासात राहतात. तुम्ही आजही बघा, उत्तरेला हिमालयामध्ये जे साधू साधना करतात ते फक्त कुंभमेळ्याला बाहेर येतात. ते साधू साधना करतात, पहाटे 3 वाजता उठलेले असतात आणि काय करतात, ब्रह्म मुहूर्तेच उत्थाय चिंतयेत आत्मनोहितम. ब्रह्म मुहूर्तावर उठून ते आत्मा अनात्मावर चिंतन करत बसलेले असतात. आणि होतं काय, उत्तरेतल्या वायुलहरी पहाटे 5 वाजता दक्षिणेकडे प्रवाहित होत असतात. आणि पहाटे 5 वाजता दक्षिणेकडे त्या वायुलहरी आल्या की दक्षिणेकडे पहाटे 5 वाजता वारकरी काय करत असतो, व्हॉट्सअप पाहतो, कोणाकोणाचे मेसेज आले, मग वारकरी काकडा करत असतो. आणि ज्या वेळेला वारकरी काकडा भजन म्हणत असतो, त्या साधूंच्या साधनेच्या वायुलहरी ज्या वेळेला त्या वारकऱ्यावरनं प्रवाहित होतात ना, त्यावेळेला त्या वारकऱ्याच्या परमार्थाला बळकटी मिळत असते. का? तपोनिधींच्या वायुलहरी आहेत. मग त्या तपोनिधीमध्ये सगळ्यात मोठे तपोनिधी महादेव आहे. चित्ती सर्वदा विरक्त कैलासनाथ जयापरी. ते कैलासनाथ कैलासात राहतात, म्हणून कैलासी महाराज भूमी सांगितली तपोनिधींची. कैलासम तपोभूमी, नंतर स्वर्गलोकम भोगभूमी. स्वर्गभूमी ही भोगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. का? स्वर्गामध्ये तिलोत्तमा राहते. तिलोत्तमा माऊली, तिलोत्तमा वेगळी आणि आपलं डांबरी मेन कापड वेगळं. तिलोत्तमा म्हणजे जिच्या अंगावर 1 तीळ आहे ती सुद्धा माऊली अशी शोभायमान दिसते ना, ती तिलोत्तमा नावाची अप्सरा स्वर्गात राहते, म्हणून स्वर्गलोकम भोगभूमी. आणि मृत्यूलोकाचं वर्णन केलंय, मृत्यूलोकम युद्धभूमी.
याला युद्धभूमी म्हटलेलं आहे. या मृत्यू लोकाला जो जो येणार त्या प्रत्येकाला युद्धाला सामोरं जावंच लागणार. मग कुणी येऊ द्या, इथं देव जरी आला ना देव, तरी त्याला जवळजवळ 500 वर्षाचं युद्ध अयोध्येत करावं लागलं. देवाला सुद्धा मृत्यू लोकात 3 युद्ध प्रसिद्ध आहे महाराज. 3 युद्ध शास्त्रात श्लोक आलेला आहे. त्रिविधम युद्धम प्रसिद्धम मृत्युलोके विशेषतः देवयुद्धम जीवयुद्धम साधक युद्धम प्रसिद्धम. शास्त्रकार सांगतात 3 युद्ध प्रसिद्ध आहे इथं. देवयुद्ध, जीवयुद्ध आणि साधक युद्ध. देवाला युद्ध करावं लागतं, जीवाला युद्ध करावं लागतं आणि साधकाला युद्ध करावं लागतं. मग का हो महाराज, देवाचं युद्ध कोणाशी, साधकाचं युद्ध कोणाशी आणि जीवाचं युद्ध कोणाशी? ऐका, देवाचं युद्ध दैत्यांबरोबर, साधकाचं युद्ध साधकाचं विकारांबरोबर म्हणजे बाह्य संसार अंत संसार, आणि जीवाचं युद्ध स्वकीयाशी किंवा परकीयाशी. युद्ध करावं लागतं. देवाला युद्ध. तुम्ही म्हणाल महाराज सांगा, मी तुम्हाला 2 देवाची नावं सांगेल. आता एखादा म्हणेल महाराज नेमकं तुम्ही हे कोणाचं सांगताय? देवाचं म्हणजे तुम्ही नवरदेवाचं सांगताय का? नाही नाही, त्याचं तर रोजच युद्ध चालू आहे. मी ते युद्ध सांगायला इथं आलोच नाही. इथं 2 युद्ध मी तुम्हाला सांगेल. एक आहे कृष्णचंद्र आणि दुसरे आहे रामचंद्र. कृष्णचंद्रांना युद्ध करावं लागलं दैत्य कंसाबरोबर आणि रामचंद्रांना युद्ध करावं लागलं दैत्य रावणाबरोबर. आपल्याला प्रमाण माहिती आहे. समरांगणा आला रामे रावण देखिला. राम प्रभू 18 पद्म वानर घेऊन युद्धाला गेले. 18 पद्म. पद्म ही संख्या मी नेहमी सांगत असतो कीर्तनात. इथं शिक्षक कोणी असेल तर त्यांनी सांगावं एकावर किती शून्य दिल्यावर 1 पद्म होतो. हा हा नाही नाही नाही, एका मी संख्या सांगतो, तुम्ही शून्य मोजा किती होतात बघा. हा, पहिल्या एकाला शून्य नसतो बरं का. ऐका, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, दशखर्व, निखर्व, दशनिखर्व, शंक, दशशंक आणि मग पद्म. किती झाले? तुम्ही नाही मोजले? ठीक आहे, जाऊ द्या मग. हे का नाही, हा एवढे जवळ 16 ते 17 शून्य लागतात महाराज. मोजा तुम्ही. म्हणजे एवढे शून्य दिल्यावर 1 पद्म होतो. असे 18 पद्म वानर रामप्रभूंकडे होती महाराज. त्यांनी जो अंदाज सांगितला ना, मला एवढं कौतुक नक्की वाटलं का त्यांनी वर बोट करून कमीत कमी जवळचा आकडा सांगितला बघा. जवळचा आकडा सांगितला. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा तुम्ही, कारण जवळचा आकडा येतो. कधी कधी विस्मरण होऊ शकतं थोडंफार असेल तर, पण अगदी धाडस केलं त्या तुमच्या धाडसाला माझं वंदन आहे. विठाला विठाला 18 पद्म वानर घेऊन रामप्रभू लंकेमध्ये गेले. आता मी परवा दिवशीच एका कीर्तनात सांगितलं, लोक म्हटले महाराज युद्धाचा मान देवाने वानरांनाच कशाला दिला? मानवांना द्यायला पाहिजे होता ना. आता तुम्ही एवढे जण मानव आहात, अहो युद्धाचा मान तुम्हाला दिला असता तर बरं झालं असतं ना. वानरांना कशाला दिला? तर त्याचे 2-3 कारण आहे. युद्धाचा मान देवाने वानरांनाच का दिला? त्याचं पहिलं कारण, जिथं युद्धाला जायचं होतं ना कैलास महाराज, ती लंका सोन्याची होती. नाही कळलं ना तुम्हाला? घरी गेल्यावर कळलं काही नाही का. युद्धाचा मान देवानं जर वानरांना सोडून तुम्हाला दिला असता ना, तर तुम्ही युद्ध बाजूला आधी खिशेच भरायचा कार्यक्रम चालू केला असता. याच्यातले काही तर रावणाच्या पार्टीत गेले असते. विठाला युद्धाचा मान वानरांना नाही दिला हो. दुसरं कारण, एवढे माणसं नेली तर जेवणाची व्यवस्था वानरांनी पाला खाऊन युद्ध केलं महाराज. आणि तिसरा, युद्धाचा मान मानवांना न देता वानरांना का दिला? देवाला सुद्धा तुम्हाला दाखवून द्यायचं होतं तुमच्यापेक्षा माकडं सुद्धा चांगले काम करू शकतात. विठाला विठाला रामप्रभू युद्धाला गेले. आणि आपली भारतीय संस्कृती आहे, गेल्याबरोबर रावणाच्या समोर प्रस्ताव टाकला, रावणा तुझे अंगलग बधियले सर्व होई शरणागत किंवा युद्धासी सादर. हे रावणा, तू जेवढे दैत्य पाठवले तेवढे मी धुळीस मिळवलेस. आता तुझ्याकडे 2च मार्ग आहेत, एक तर शरण नाहीतर मग मरण. एक तर शरण ये नाहीतर मरण स्वीकार.
पण खरं सांगू का सुकाळकर महाराज, शरण आला तर मग तो रावणच कसला. दोघे महाराज, रावण रामाला शरण आला नाही. रावण रामाला कधी शरण आला नाही. त्या त्रेतायुगातल्या रावणाचा आदर्श सध्या कलियुगात सुद्धा बऱ्याच रावणांनी घेतलेला आहे. 80-80 वर्षाचे झाले पार, आता मसनी कवऱ्या चालल्यात, पण अजून रामाला शरण आलेले नाहीत. मग या कलियुगातल्या जे शरण गेले नाही त्या रावणांना माझा संकेत आहे. ध्यानात ठेवा राजा हो, तो रावण जसा शरण गेला नाही ना, तसा त्या रावणाचा परिणाम सुद्धा ध्यानात ठेवा. केला रावणाचा वध, केला रावणाचा वध, केला रावणाचा वध, केला रावणाचा वध. अवघा तोडीला संबंध, अवघा तोडीला संबंध, राज्य बिभीषणा, राज्य बिभीषणा. अवघा तोडीला संबंध, अवघा तोडीला संबंध. लंका राज्य बिभीषणा, लंका राज्य बिभीषणा. त्या रावणाला मरावं लागलं महाराज. याला म्हणायचं देवाचं दैत्याबरोबर युद्ध. आणखी देवाला कृष्णचंद्राला कंसाबरोबर युद्ध करावं लागलं. तुम्ही बघा, रामप्रभूने रावण मारला, लंका जिंकली, पण लंका उपभोगली नाही, ती बिभीषणाला दिली. आणि कृष्णचंद्रांनी सुद्धा कंस मारला, मथुरा जिंकली, पण मथुरा उपभोगली नाही, ती उग्रसेनाला दिली. आपली भारतीय संस्कृती त्याग प्रधान संस्कृती आहे. माग 10 वर्षापूर्वी एक जाणता महाराष्ट्रातला राजा, जाणता नेता म्हटला होता. काय म्हटला होता? अरे रामायण महाभारताची या भारताला काय गरज आहे? मूर्खा, तुला काय माहिती, आपली त्याग प्रधान संस्कृती आहे. आणि त्यागाश्चांती रणंतरम हे आपल्या हिंदू संस्कृतीचं वाक्य आहे. म्हणून ध्यानात ठेवा, रामायण महाभारताची या भारताला नितांत गरज आहे, नितांत गरज आहे बघा. आणि आपण ते चरित्र ऐकले पाहिजे महाराज. मी का बोलतोय तुम्हाला हे सगळं? रामप्रभूला युद्ध करावं लागलं, कृष्णचंद्राला देव युद्ध म्हणतात. दुसरं आहे जीव युद्ध. जीवाला युद्ध करावं लागतं. जीवाचं युद्ध कुणाशी आहे? स्वकीयाशी किंवा परकीयाशी आहे. स्वकीयाशी. पाठीमाग त्यांना सांगा, विठाला विठाला करावं लागतं, स्वकीयाशी किंवा परकीयाशी. जीवाचं युद्ध, जीवाचं युद्ध हे स्वकीयाशी आहे किंवा परकीयाशी आहे? मला प्रामाणिकपणाने सांगा, 2 जीव जर एकत्र आले ना बुवा, स्वकीयाशी युद्ध, तर भांडणं केल्याशिवाय राहतच नाही. 2 जीव म्हणजे कोण? 2 जीव म्हणजे 2 जावा, 2 बुवा, 2 भट्ट, 2 तट्ट आणि 2 हलकट्ट एकत्र आले का भांडणं होणार म्हणजे होणार. विठाला नामदेवरायांच्या गाथ्यात 2 सवतीचं भांडण आलेलं आहे. 2 सवतीचं म्हटले काय झाले? भगवान शंकर कैलासात बसलेत, पार्वती जवळ आहे, अशा गप्पा रंगल्यात. पण यांचा संसार फार गोड चाललाय, संसारात भांडणच नाही. आणि नियम आहे, नियम आहे, देवळात घंटा आणि संसारात तंटा नसेल तर तो संसारच निरस आहे. मग यांच्या संसारात भांडण नाही, आपण थोडं भांडण लावावं. मग हे भांडण लावण्याचं स्वतंत्र खातं दिलेलं आहे. कुणाकडं? नारद महाराजाकडं. मग नारद महाराजाला वाटलं आपण कुठंतरी थोडी थेनगी टाकावी, म्हणून नारद महाराज कैलासात गेले. पार्वतीला सांगितलं बाजूला ये. पार्वतीला बाजूला बोलावलं, पार्वती उठली लगेच निघाली. बाजूला गेल्याबरोबर नारद महाराज पार्वतीला काय म्हणतात? वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबा, पंढरपूर निवासी कडक महात्मा होता, ते फार गोड सांगायचे हा दृष्टांत. ते म्हणायचे, नारदानं पार्वतीला बाजूला नेलं, पार्वतीला म्हणतात, अगं पारे, तुला माहिती का त्याच्या डोक्यात काय आहे? आता पार्वती म्हणे, काय असं एखादी लीक? लीक लीक नाही, मोठी ऊ बसली. ऊ कोण? म्हणे गंगी. गंगी काय प्रकरण आहे म्हणे, जाऊन बघ. आता पार्वती जे निघाली ना, गेल्याबरोबर जटा सोडा. आता पण झालं काय? सोडा म्हणते ना.
अगं झालं विंचरायच्या सोडा. आता श्री हट्टा पुढे शंकरजीला सुद्धा नमावं लागलेलं आहे. शेवटी जटा सोडल्या आणि जटा सोडल्या बरोबर जटेतून गंगा बाहेर आली आणि गंगेला पाहिल्या बरोबर पार्वतीचा जे पारा चढला. मी इथं असताना तू आलीच कशी? हा परिसर माझ्या ताब्यात असताना तू नेवाशेहून आलाच कसा? असं गंगाबाईला पार्वती म्हटली असं मला म्हणायचंय. आणि महाराज काय दोघीचे भांडणं सुरू झाले. महाराज प्रमाण आहे महाराज. गंगा गौरी भली भांडवी, गंगा गौरी भले भांडवी, संघासी धाडीले बनारे, झाडीले वनारे, खेळ खेळ परिठाई सापडे, खेळ खेळ भले भले सापडे, तो एक खेळिया शहाणारे, तो एक खेळ्या शहाणारे, ऐक खेळिया तुझ सांगितले आईचं जाणून खेळ खेळ, ऐक खेळ्या तुझं सांगितले आईचं जाणून खेळ खेळ, ऐक खेळ्या तुझं सांगितले जाणून खेळ खेळ, ऐक खेळ्या तुझं सांगितले जाणून खेळ पाठ नसले तरी फक्त नरी नरी करा माग तुम्ही आता हाय का नाही? त्याला दुसरा पर्याय नाही. ऐका कारण हा बघ थोडा मी तुमच्या पाठातला नाही घेतला. ऐका ऐका कुत्र आहे का? असू द्या असू द्या. उद्या कोणी म्हणायला नको अंकुश महाराजाच्या कीर्तनाला कुत्र पण नव्हतं. आहे का नाही? तेवढं तरी माग आहे बा. चला ऐका ऐका मला मुद्दा सांगायचा आहे. ते जीवाचं युद्ध आहे. स्वकीय अशी दोन जीव एकत्र आले का भांडण केल्याशिवाय राहत नाही. कधी कधी स्वकीय अशी युद्ध ऐका. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? म्हणा ना हिंदू होते बरोबर ना. मुधोळचे घोरपडे कोण होते? हिंदूच होते. जावळीचे मोरे कोण होते? हिंदूच होते. आणि यांनी भांडण कोणाशी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर. आपलेच लोक आपल्याशी भांडायला लागले आणि त्यावेळेला मग कुठं तरी माणसाबरोबर घात होत असतो. ध्यानात ठेवा. नाही तर खरं सांगू तुम्ही म्हणाल महाराज मग आपले माणसं कर्तबगार नाही का? अरे आपले माणसं सूर्यासारखे आहेत. पण दुर्भाग्य याचं आहे तुम्ही अंधाराची चाकरी करता. विठाला नाहीतर प्रामाणिकपणाने सांगतो तुम्हाला संजू भाऊ, त्या वेळेला जर आपल्या सगळ्या 18 पगड जाती एकत्र नांदल्या असत्या ना त्यावेळेला तर काय टाप होती व या तुर्कांची खैबर खिंडीच्या अलीकडे यायची. पण आपण सगळे एकत्र राहिलो नाही ना त्याचा परिणाम या तुर्कांचे लोंढे आपल्यावर आले आणि त्या लोंढ्यांचा परिणाम आजही आपण निवडणुकीला भोगला आहे. विठाला विठाला म्हणजे आपले माणसं आपल्याशीच भांडण करायला लागलेत. मी का बोललो? हे जीवाचं स्वकीयाशी युद्ध आहे. आपलंच आपल्याशी युद्ध चालू आहे. याला म्हणायचं स्वकीयाचं युद्ध. जीवाचं परकीयाशी युद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना इंग्रजाबरोबर भांडावं लागलं. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही या सगळ्यांबरोबर महाराजांना भांडावं लागलं. याला म्हणायचं जीवाचं परकीयाशी युद्ध आहे. आता देवयुद्ध सांगितलं, जीवयुद्ध सांगितलं. आता ऐका साधक युद्ध. साधकाला सुद्धा युद्ध करावं लागतं. कुणाशी? साधकाचं युद्ध संसाराशी आहे. कोणता संसार? अंत संसार आणि बाह्य संसार. बाह्य संसार म्हणजे जग आणि आतला संसार म्हणजे मन. साधकाला बाह्य आणि अंत संसाराशी रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. महाराज रात्रंदिवस महाराजांचं प्रमाण आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि हे अंतर्बाह्य जग आणि रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि अंतर्बाह्य जग आणि अंतर्बाह्य जग आणि मन असा शब्द आहे. जग आणि मन. अंत संसार म्हणजे मनाबरोबर, बाह्य संसार म्हणजे जगाबरोबर. साधकाला महाराज कायम रात्रंदिवस युद्धाचं करावंच लागतं. महाराज युद्ध करा. कारण ज्ञानोबारांची उभी आहे. ज्ञानोबराय बोलतात जे त संसार चित्र उमटे ते तो मनोरूप पटू फाटे. एकदा संसार चित्र डोळ्यासमोर उमटलं का मनोरूप पटू काय होत असतो? फाटत असतो. हे विकार बाहेर येत असतात. ध्यानात ठेवा. साधकाचं युद्ध विकाराबरोबर आहे. मग का हो महाराज साधक अशा वेळेला काय करतो? साधक त्या विकारांना मारत नाही. मग काय करतो? साधक काम क्रोधादी विकारांना जेरबंद करतो. महाराज मारत नाही.
बंदी खाण्यात टाकतो कामक्रोधादी विकारांना. हे आतलं युद्ध आहे. आणि बाहेरचं युद्ध म्हणजे जगाबरोबर, समाजाबरोबर साधकाला युद्ध करावं लागतं. तुम्ही म्हणाल महाराज समाजानं साधकाचं काय घोडं मारलंय? अहो माझा दावा आहे, समाजच साधकाचं घोडं मारतो. समाज साधकाला, तुम्हाला सांगू माझ्याकडे पुराव्यानिशी प्रमाण आहेत. समाज काय करतो माहितीये? समाज साधकाच्या परमार्थाला हसतो महाराज. समाज साधकाच्या परमार्थाला हसतो. एखादा पोरगा जर नवीन कीर्तन करायला लागला, हरिपाठात टाळ घेऊन नाचायला लागला, तर लोक म्हणतात अरे पापा त्या गणपेश पोरग नाचू राहिलं. म्हणजे आमचा एखादा छोटा मुलगा हरिपाठात नाचला तर तुमच्या पोटात गोळा निघला आणि तुम्ही डीजे पुढे नाचत आता वा. तुम्हाला नाचता तरी येत रे. तुमच्यापेक्षा म्हशी बाऱ्या उदाळात या. म्हशी बऱ्या चांगल्या भोंगा करतात महाराज. भोंगा करणे हा नाशिकचा शब्द आहे तिकडच्या भागातला. मी का बोललो तुम्हाला? लोक नावं ठेवतात, पण तो साधक सुद्धा इतका पक्का असतो ना, इतका पक्का असतो ना कैलास महाराज. तो सुद्धा सांगतो महाराज, तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन. तुका म्हणे हासे जन, हसू दे हसले तर नाही कानत ठाई. आपल्याला कानच नाही असं समजायचं, लोकांची निंदा ऐकायची नाही महाराज. चालत राहायचं, आपला परमार्थ करत राहायचा. पण लोक हसतात, साधकाच्या परमार्थाची निंदा करतात महाराज. हे ज्ञानोबरांचं वाक्य आहे. म्हणून ते न मानिती आणि निंदा ही करू लागती, सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. ज्ञानोबराय बोलतात, जसं त्या पतंग नावाच्या किड्याला दिव्याचा प्रकाश सहन होत नाही, तो त्या दिव्यावर झेप घेतो आणि दिवा विझवण्याचा प्रयत्न करतो ना. पण तसेच काही काही लोक या जगात अशी आहेत, त्यांना काही काही महाराज लोकांचा परमार्थ सहन होत नाही. ते त्या महाराजावर काहीतरी चिखूल फेकण्याचा प्रयत्न करतात. पण ध्यानात ठेवा, त्या पतंग नावाच्या किडा दिव्याला मारायला जातो, दिव्याला विझवायला जातो, पण शेवटी त्याचा अंत होतो. विठाला विठाला. कधी कधी लोक त्या साधकाला जाती कुळाची बंधनं लावतात. ए बाबा, आपल्या जातीत कुणी परमार्थ केला नाही, आपल्या जातीत मांसाहार मद्यपान सगळं चालतं, जाऊ नको त्या कीर्तनाला, जाऊ नको त्या मंदिरात भजनाला. लोक अशी जाती कुळाची बंधनं लावतात महाराज. पण साधक इतका मुरलेला असतो ना, साधक असा छातीला हात लावून सांगतो, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हारपोनी, याती कुळ माझे गेले हारपोनी. उलट तो सांगतो, किती वो शिकवाल मज वेळोवेळा, आता मला किती शिकवण्याचा प्रयत्न करा, पण मी ऐकणार नाही. का? मी तया गोवळा रतलिये, मी त्या परब्रह्माशी रत झालेलो आहे. पण तो साधक सुद्धा महाराज ऐकत नाही. कधी कधी लोक अशा साधकाचा घात सुद्धा करतात महाराज. प्रमाण आहे, तुका म्हणे घात व्हावे ऐसे करी नीत. आतापर्यंत कितीतरी साधकाचे मोठं उदाहरण तुमच्या परिचयातलं आहे. ओ साधकालाच मारलं. विठाला विठाला. हे घात केलाय महाराज. मी का बोलतोय तुम्हाला? लोक महाराज साधकाचं युद्ध आहे जगाबरोबर, आणि लोक महाराज साधकाला विरोध करतात. काही ना काही जाती कुळाची बंधनं, शिंतोडे. पण महाराज अशा वेळेला साधकानं काय करावं? शास्त्र सांगतंय बाबा, अशा वेळेला त्या साधकानं स्वतःचं आत्मरक्षण करून घ्यावं. आत्मरक्षण महत्वाचं आहे महाराज. तुम्ही बघा, ज्या वेळेला कंस देवकीवर खड्ग घेऊन मारायला धावला, वसुदेवाने हात धरला. शुकाचार्य भागवतात लिहितात, वसुदेवानं हात धरून काय केलं माहितीये? तिथं आत्मरक्षण करून घेतलंय. का? याला जर मारायचं असेल ना, तर भगवंताला आणावं लागणार आहे, आणि भगवंताला यायचं असेल तर देवकी माता जिवंत राहणं महत्वाचं आहे. वसुदेवानं तिथं आत्मरक्षण केलं. फक्त आमची सगळी मुलं तुला देव बंदी खाण्यात टाक. आत्मरक्षण महत्वाचं आहे महाराज. एक वाक्य जाता जाता घेऊन जा. पैसा मिळवा, संकटात कामाला येईल. पैसा मिळवला पाहिजे. लोक इतके उधळ मांडके झाले ना, पैसे उधळून बसतात, आणि संकट आलं का मग याची त्याची दारं ढुंडळीत फिरतात, आणि मग नाही मिळालं का आत्महत्येसारखे विचार करतात. पैसा कमवा, संकटात कामाला येईल. आणि याच्या पुढे ऐका आता, पैसा मिळवा, संकटात कामाला येईल.
पण असा मिळवलेला पैसा गेला तरी चालेल, पण पप्याची आईची मर्जी राखा. हे कळतंय ना तुम्हाला? ज्यांचे झाले त्यांनी तरी ऐका. पैसा गेला तरी चालेल, पण पप्याची आईची मर्जी राखायची. का? गेलेला पैसा परत मिळवता येईल, पण पप्याची आई रुसून गेली तर कोण देईल? मग तुम्हाला आमच्याच पार्टी द्यावा लागेल का नाही? वारकरी पक्ष. म्हणून त्यांना ठेवा, महाराज पप्याची आईची मर्जी राखायची फार महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढे ऐका, पप्याची आई रुसून गेली तरी चालेल, पण स्वतःचं आत्मरक्षण करा. विठाला विठाला. तुम्ही मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही ऐकलं सुद्धा नसेल कधी. प्रमाण आहे. निळा म्हणे कुवा कुलाल हरिभक्त, पिपा रजपूत प्रिय तुम्हा. एक भगवत भक्त कुवाजी होऊन गेले, कुंभार समाजात, राजस्थानचे आहे ते. महाराष्ट्रात आले आणि एकदा फक्त आळंदीतून ज्ञानोबारांच्या पालखी बरोबर पंढरपूरला गेले. काय त्यांना छंद लागला, परत ते भगवत भक्त कुवाजी राजस्थानला गेलेच नाही, इकडेच राहिले. त्या भगवत भक्त कुवाजीचा नियम होता हो, रात्री 12 वाजता जरी त्यांच्या घरी वारकरी आला ना, तरी बायकोला उठवणार, स्वयंपाक बनवायला लावणार आणि आलेले सगळे वारकरी जेव घालणार. रात्री 2 वाजता वारकरी येऊ द्या, बायकोला उठवणार, स्वयंपाक बनवायला लावणार, वारकरी जेव घालणार. अहो हे रोजचीच कटकट झाली. रात्री 12ला, 1ला, 2ला वारकरी यायचे, यांनी बायकोला उठवून स्वयंपाक बनवायचा. ती बायको वैतागली. तिनं कुवाजीला स्पष्ट सांगितलं, ऐका, एक तर आजपासून घरात मी राहील, नाही तर मग वारकरी राहते. आता कुवाजीला प्रश्न पडला, त्याचं सोडून द्या, तुमचीच बायको जर तुम्हाला असं म्हटली, आजपासून घरात एक तर वारकरी राहतील, नाही तर मग मी राहील, तुम्ही काय केलं असतं? तुम्ही वारकरी घराबाहेर नाही, थेट सोनईच्या बाहेर नेऊन घातला असता. हे का नाही? पण ते भगवत भक्त कुवाजी होते हो, त्यांनी बायकोला साफ सांगितलं, ऐक, अरे तू रुसून गेली तरी चालेल, पण मी माझ्या वारकऱ्याच्या सेवेत अंतर पडू देणार नाही. अखेर महाराज त्यांची बायको निघून गेली. वारकरी घरी आले तर या भगवत भक्त कुवाजीने स्वतःच्या हातानं भाकरी थापल्या आणि आलेल्या वारकऱ्याला जेव घातलं, पण आपल्या सेवेत अंतर पडू दिलं नाही. याला म्हणायचं दारैरपी धनैरपी आत्मानाम सततम रक्षेत. विठाला विठाला. आत्मरक्षण फार महत्वाचं असतं. अहो आत्मरक्षण मोठमोठ्यानं केलंय बाबा. भगवान शंकरजीनं सुद्धा आत्मरक्षण केलंय. तुम्हाला माहितीये का, भगवान शंकरजी प्रत्येक आषाढीला पंढरपूरला येतात, एकटे नाही येत. रंभाधिकनाच ती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ रमलो घेऊनी, त्रिशूळ रमलो घेऊनी आला गिरजेचा काळ. रंभाधिकनाच ती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ रमलो घेऊनी, त्रिशूळ रमलो घेऊनी आला गिरजेचा काळ. निघाले भगवान शंकर पंढरपूरला. बरं एकटे नाही निघाले माऊली, बायको घेतली, पोरगही घेतलं गणपती, आणि आता गणपती बाप्पाला घेऊन निघाले आणि त्यांची स्कॉर्पिओ बाहेर काढली. त्यांची स्कॉर्पिओ आहे का नाही, निघाले आणि आले पंढरपूरला पद्मतळ्यावर. पद्मतळ रेल्वे स्टेशन जवळ आहे. आता तिथं उतरल्यावर पार्वतीनं उतरल्या ती गर्दी पाहिली. अरे बापरे, दोन्हीच वाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. एवढे वारकरी पाहिले, आपली काही हिंमत नाही म्हणे पुढे यायची, आपण येणार नाही. आता भगवान शंकराला पंचायत अशी झाली, आता पार्वती जवळ बसावं तर वारी सुटते, आणि वारीला गेलो तर पार्वती बायको सुटती. नेमकं करावं काय? देवानं बायको सोडून दिली आणि त्या पोराला घेतलं आणि आपला वाहन नंदी घेतला, निघाले. बैलच गर्दीत घुसवला. ते लोक म्हणे, अरे तर माणसाला चालायला जागा नाही, कुठं बैल घुसवला, बांध कुठं तरी. आता कुठं बांधाव बैल? तोपर्यंत पुंडलिकाच्या मंदिरापासून वर पायऱ्यानं आले होते. वर आले का 11 रुद्र मारुतीचं मंदिर लागत, तुम्ही पहा तिथं जाऊन आज. आणि मग वक्ते बाबा आम्हाला सांगायचे, भगवान शंकर त्या मारुती पुढे गेले आणि मारुतीला म्हटलं, अय मारत्या. काय म्हटले? मारत्या, बैल सांभाळ म्हणे, मी येतो जाऊन तवर. अहो काय मारुती रायाचा प्रामाणिकपणा, अजून बैल सांभाळतोय तिथं. विठाला विठाला विठाला. आजही जाऊन पहा, मारुतीच्या पुढे नंदी आहे, कुठंच नाहीये, पण मारुतीच्या पुढे नंदी आहे. आणि महाराज अजूनपर्यंत सांभाळला महाराज त्याने.
आणि मग गणपतीला कडेवर घेतलं निघाले. आता गणपती बाप्पा आपल्या जवळच आहे. गणपती बाप्पा बालवयातले फार कलाकार होते महाराज. गणपती बाप्पाला घेऊन निघाले शंकरजी कडेवर. गणपती आता शेवटी हत्तीची सोंड आहे. हा गणपती बाप्पा काय नीट चालत का? गर्दीत याचा काष्टा वड, त्याची शेंडी वड, याची टोपी वड. लोक म्हणे यार काय हत्तीच्या कानाचं घेऊन चालला इकडं. अरे ठेव कुठं तरी. आता कुठं ठेवायचं? भगवान शंकरजीने एका देवळीत ठेवलं. आजही पांडुरंगाच्या मंदिरात देवळीमध्ये गणपती बाप्पा आहे. आणि एकटेच महादेव पुढे गेले. पांडुरंगानं पाहिलं, अरे यानं माझ्यासाठी बायको सोडली, वाहन टाकलं, अरे पोरग सुद्धा सोडलं. काय आनंद झाला हो. जसं शंकरजीला उचललं तसं आपल्या मस्तकावरच धारण केलं. तुम्ही आजही प्रमाण आहे. हरी हर रूपे पंढरी राव. इथून खाली तो हरी आहे आणि इथून वर हर आहे. ध्यानात ठेवा. मग शंकरजीनं सुद्धा विचार केला, बायको सुटली तर चालल, पोरग सुटलं तर चालल, पण स्वतःचं आत्मरक्षण महत्वाचं आहे. म्हणून साधकानं आत्मरक्षण करावं. विठाला विठाला राहिले 15 मिनिट आपल्याकडे. आपण थांबू 15 मिनिटामध्ये. रघुनाथ महाराज उंबरेकर कुणी नाव ऐकलंय? तुम्ही त्यांची कीर्तने ऐकलेली असतील, बरोबर ना? महात्मा होऊन गेले. रघुनाथ महाराजांच्या मुखातला एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. आत्मरक्षण कशाला म्हणायचं. काय म्हणलं म्हणते, एक साधू महात्मा आणि त्या साधू महात्म्याकडे एक पोरगा जायचा. त्या साधूने त्याला योग शिकवला. योग शिकला, त्याला समाधी लागायला लागली. 3 तास समाधी लागायची. आणि मग त्या साधूनं विचारलं, बाळ अरे तू आत्मउद्धाराकरता आत्मरक्षणाकरता काय केलंय का? तो म्हणे काय गरज आहे? मला आई आहे, बाप आहे, आजी आहे, आजोबा आहे, गाडी आहे. अरे बाळ ते खोटं प्रेम आहे. म्हणे कसं काय? तू बघ म्हणे, बघायचं का? आता तू उठतो कितीला? 6ला. 5:45 समाधी लाव घरी. म्हणे अहो मला जाळून टाकतील. अरे काळजी कशाला करतो, मी आहे ना, मी बरोबर 3 तासानं तुझी समाधी उठली का येतो. तो म्हटला ठीक आहे. घरी गेला आणि यानं समाधी लावली. बायको 6ला उठवायला आली. हे गार पडलेलं. आरडाओरडा चालू केला, धावा पळा वाचवा. उचललं याला, तिरडीवर टाकलं. तोपर्यंत 3 तास होऊन गेले. आता याची समाधी उठली होती, पण याला सांगितलं होतं तसंच पडून राहायचं. हे पडून होतं. आणि तेवढ्या साधू महाराज आले. साधूला पाहिल्या बरोबर महाराज त्या पोराच्या आजीनं आरडाओरडा सुरू केला, साधू महाराज आमचा पप्या रोज तुमच्याकडे यायचा. देवाला त्याची चिठ्ठी कशी सापडली, माझी चिठ्ठी का नाही सापडली? साधू म्हणे थांब तू ही चिठ्ठी सापडून आणतो मी आता. आजोबा म्हणे महाराज आता हे बँकेचे व्यवहार कुणाकडे देऊ? बाप म्हणे महाराज शेती कोण बघल? आता त्याची बायको होती ती म्हणे आता काय मी पांढऱ्या कपाळानच राहू का? हे साधून ऐकलं, साधून आयडिया केली. महाराज आवाज दिला, हो हे बाळ जिवंत होऊ शकतं. म्हणे कसं काय? आपल्याकडे वल्लीच तशी आहे. वल्ली दूध आणलं. साधूनं खिशातून पुडी काढली. संकेत महाराज काय होत त्याच्यात? पिठी साखर होती त्याच्यात. साधूनं दुधात टाकली, हलवून घेतलं आणि सांगितलं, ऐका हे दूध जो पिणार तो जाग्यावर मरणार आणि हे बाळ जिवंत होणार. कोण घेत? पाहुणे रावळे म्हणे आम्ही बाहेर. कोण कोण आलंय पाहून येत. जसे गेले तसे आलेच नाही पाहुणे इकडं. आणि मग आता दूध कोण घे? साधून आता लगेच चालू केलं. म्हातारी म्हटली होती ना यमाला माझी चिठ्ठी का नाही सापडली? साधू म्हणे आजी घेती का दूध आता? हे बघ तुझी चिठ्ठी सापडून आणली. ती म्हणे अय मी आलिया, मी अजून कडा हरभरे फोडीते मला मारितो का? नाही घेतलं होती ना, कडा फोडीते म्हणे हरभरे. आजोबाला म्हणे, ते म्हणे नाही. बायकोला म्हणे तू घेती का? तुझा नवरा गेला. बायको म्हणे साधू महाराज अहो आता अंत्यविधी होईल, सावडण्याचा विधी होईल, दशक्रिया विधी होईल, श्राद्ध होईल. श्राद्ध झालं का दणकून दुसरं लग्न करीन, पण आ दूध नाही घेणार मी. अरे बाप काय करावं? साधून आयडिया केली, कोणीच नाही घेत ना मग मीच दूध घेतो. वा 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 जगाच्या कल्याणा. बावलाटाचे प्रमाण जादा पाठ झाली. वार करायचे कमी पण बावलाटाचे जादा. लोक आम्हाला म्हणते जगाच्या कल्याणा. वारीला जर आम्ही गेलो नाही लोक म्हणते हा वारी चुको नेदी हरी. आणि त्यांना म्हटलं तुम्ही आमचं का? सुखे येतो घरा नारायणाशी कान फडा दिली पाहिजे ना. म्हणजे तुझ्याकडे सुखे येतो घरा आणि आम्ही वारीला जायचं आहे का नाही? लोक पारात प्रमाण बावलाटाचे जादा पाठ झालेत. मी का बोलतोय? मग साधू महाराज म्हणे मी पेतो. घ्या तुमचं मंदिर बांधू शिखरापर्यंत. साधून दूध घेतलं आणि त्या पोराला असं केलं, उठ. ऐकलं तो सगळं यांचं. ही म्हातारी काय म्हटली, मला हरभरे फोडता येते अजून कडा नाही घेत. आणि पोरग उठलं साधू बरोबर निघालं.
तेवढ्यात म्हातारी म्हणे, ओय पप्प्या, अरे कुठं चालला? कुठं चालला? तुला हरभरे आणायला चाललो म्हणे. काय हरभरे काय खायचे तेवढे? लय हरभरे लागत होते. मी का बोललो हे सगळं? त्या मुलानं विचार केला, महाराज दारई रपी धनई रपी आत्मा नाम सततम रक्षेत. आपलं रक्षण करणं महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला तुमचं रक्षण होणं कठीण होईल ना, त्यावेळेला महाराज सांगतात तुम्ही दोघांकडे रक्षणाची मागणी करा. एक तर देवाकडे आणि दुसरी संतांकडे. काय सांगतात, मीच मागणी केली आणि देवाकडे रक्षणाची मागणी करताना काय मागितलं? अभंगाच्या पहिल्या चरणी निघता शूर पाहे निघता शूर पाहे 10 मिनिट राहिले. तुम्हाला एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो लगेच. मी ऐका. तुकाराम महाराज देवाकडे धीर मागताय. देवा, या रणांगणामध्ये मी आता उतरलोय, संसाराच्या युद्ध चालू आहे, पण देवा मला या युद्धामध्ये तुम्ही काय द्या? मला धीर द्या. रणी निघता शूर न पाहे माघारी आईशा मज धीरे राखा आता. जसं रणांगणात उडी टाकलेला योद्धा माग पुढे पाहत नाही ना, तसं महाराज सांगतात मला सुद्धा धीर द्या. काय झालं? थांबायचं का? विचारा. विढाला विढाला तुकाराम महाराजांना देवानं धीर कसा दिला एवढं सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका काय झालं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं लोहगावला कीर्तन चालू होतं. देहूच्या जवळ लोहगाव आहे आणि त्यावेळेला लोहगावला तुकोबारांचं कीर्तन चालू आहे. तुकोबारांच्या कीर्तनात हजारो जनसमुदाय बसला आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनात बसलेले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनात बसलेत ही बातमी वाऱ्यासारखी चाकणच्या सुभेदाराला कळाली. आणि चाकणवरनं 2 सहस्र पठाण चाकणहून अभिंद्यापुरीत पाठविले. 2000 पठाण छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी लोहगावला पाठवले. बाहेर मोरोपंत उभे होते. मोरोपंतांनी पाहिल्या 2000 मशाली आपल्या दिशेनं येत आहेत. मोरोपंत धावत गेले. राज उठा, राजे पळा. 2000 मशाली आपल्याच्या दिशेनं येत आहेत. पण राजांनी सांगितलं, मोरोपंत आजी पर्व काळ सुधीन प्रत्यक्ष बैसले वैष्णव जन. येथे कीर्तनात जरी आले मरण तरी धन्य भाग्य भई माझे. मला कीर्तनात मरण आलं ना तरी चालेल, पण मी कीर्तनातून उठणार नाही बुवा. काय तुकोबारांना राजांचा स्वभाव आवडला. तुकोबारांनी कर्मपर विषय निवडला. राजे अहो, आपल्या आपल्या कर्माचा माणसाला विचार करावा. आमचं काय कर्म आहे? आमचं कर्म आहे पांडुरंगाची भक्ती करणं. आम्ही आमचं कर्म करतोय. राजे तुमचं कर्म आहे या धर्माचं रक्षण करणं. तुम्ही तुमचं कर्म करा. पण महाराज अहो, माझ्या मोक्षाचं काय? राजे तुका म्हणे कुल धर्म दावी देव. अहो, तुमच्या कुल धर्माचा आपल्या वाडवडिलांचा आचार विचार जर पाळला तर तो सुद्धा आपल्याला देवापर्यंत घेऊन जातो. तो सुद्धा आपल्याला देवापर्यंत घेऊन जात असतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपला कुळधर्म पाळला पाहिजे. आणि महाराज राजांना ज्या वेळेला तुकोबारांनी आनंद वाटला, राजे उठायला तयार नाहीत. 2000 पठाण गावात आले. तो तलवारी हातात, मशाली हातात. आता मात्र काय करावं? देवानं महाराज आणि तुकोबारांनी देवाला ठणकायला सुरुवात केली. हे देवा, अरे आयुष्य घातलं तुझ्या करता. अरे रात्रंदिवस तुझं भजन केलं आणि आमच्या कीर्तनात परचक्र आणतो. अरे परचक्र कोठे हरिदासाची वासे न देखे तद्देशी राहतिया. देवा तू माझी सेवा लाजवली. तुका म्हणे माझी लाजविली सेवा हीनपणे देवा जिने झाले. अरे देवा, पण माझा बी प्रीत आहे. देह जावो, प्राण गेला तरी चालेल देवा, मी कीर्तन बंद करणार नाही, ध्यानात ठेव. अहो, देव इतका ठणकावला ना तुकोबारांनी, देवच घाबरला. जुन्या काळातले संत असे होते, देव घाबरत होता त्यांना. आताच्या संतांना नवरदेव सुद्धा घाबरत नाही. आणि महाराज तुकोबारांनी असं ठणकावलं. ठणकावल्या बरोबर घडलं काय? ऐका. ऐकोनी करुणा वचन प्रत्यक्ष प्रगटले जगत जीवन. देवोनी तुकयासी आलिंगन म्हणे तुवा कीर्तन करावे. तुकाराम महाराज तुम्ही कीर्तन करा. देव प्रगट झाले, काळजी करू नका. बाहेर 2000 पठाण आलेत ना,
शांपोलवारी संपवतो म्हणे. शांपोलवारी त्यांना तुम्ही तुमचं कीर्तन चालू ठेवा. देवानं आयडिया केली हो सुकाळकर महाराज. देवानं अशी माया पसरवली ना तिथं का प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजच दिसायला लागला. तुकाराम महाराजा पुढे सगळे छत्रपती. तसे 2000 पठाण आले. एक म्हणे जाओ उसका फिर शिवाजी को लेके आओ. तसा एक पठाण गेला आणि आतमध्ये पाहतो तो अरे इसे पकडे तो ये शिवाजी, उसे पकडे तो वो शिवाजी. बर शिवाजी म्हणून पकडायचा. ओ देखो शिवाजी पकडो. पकडला शिवाजी म्हणून बाहेर नेला. बाहेर निघाला का तो निघायचं जलील. अरे जलील तू कब आया? तो म्हणे अरे खलील मैं पहिले से वहां था. अरे म्हणे हात जलीलच निघला. परत आतमध्ये गेला. ओ देखो शिवाजी पकडो. शिवाजी म्हणून पकडला. परत बाहेर नेला. बाहेर नेला तर तो निघला रफिक. अरे रफिक तू कब आया? तो म्हणे अरे साले शफीक मैं पहिले से वहां था. अरे म्हणे हा तर रफिकच निघला त्या सोडून. परत सोडलं संजू भाऊ. परत आतमध्ये गेला तो. परत पाहिला. ओ देखो शिवाजी पकडला. शिवाजी म्हणून बाहेर आणला. तो निघाला अहमद. अरे अहमद तू कब आया? तो म्हणे अरे मोहम्मद मैं सकाळ को आया था. अरे म्हणे हा तर अहमदच निघला. आणि तेवढ्यात महाराज बाहेर आवाज दिला हुजूर अंदर तो सब शिवाजी है, सब शिवाजी है तो काट डालो सबको. अरे देवाला वाटलं आता हे तर उलटच फिरलं. देवानं पटकन रूप आवरून घेतले. ऐका ऐका देवानं सगळे रूप आवरून घेतले आणि देव स्वतः छत्रपती शिवाजी महाराज झाले. बघा अरे या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाचं रूप देवाला सुद्धा घ्यावं वाटलं. काय साधा राजा असेल का होतो? आणि महाराज देव राजे झाले. घोड्यावर बसले आणि त्या पठाणांच्या समोरून घोडा निघाला. टाप 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 निघाला. तसं पठाण ओरडले ओ देखो पकडो. 2000 पठाण देवाच्या माग. महाराज देव पुढं पठाण माग. देव पुढं पठाण माग. देव गेले लोणी काळ भोरला. पठाण लोणी काळ भोरला आले. देव आले मरकळ फाट्यावर. पठाण मरकळ फाट्यावर आले. आणि तिथं आल्यावर देवानं काय केलं माहितीये का? देखोनी काटेरी वन. असं काटेरी वन पाहिलं ना बुवा का त्या वनात कुत्र्याचं पिल्लू सुद्धा जाणार नाही. आता तो देव आहे हो. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्य आहे. देव 140च्या स्पीडनं घोड्यावर आले आणि त्या काटेरी वनात शिरले आणि पलीकडून बाहेर निघले. आता देव 140 ना होते पण मागचे पठाण 160 न आले होते. आणि जसे आले त्या काटेरी वनात शिरले. बाहेर निघताना एकाच्या अंगावर कपडा राहिला नाही. सगळे नंगेच बाहेर निघले. सगळे काटे भरलेले. रक्त निघतंय. आणि मग देवानं वाऱ्याला आज्ञा दिली. असा वारा सुटला बुवा. अशा जखमा रक्त निघायला होतं. अशा चिकदळल्या मोठमोठ्यानं दाह होऊ लागला. आणि मग मोठमोठ्यानं ओरडायला लागले या अल्लाह हम कहां गए. भगवान म्हणे तुम कब्रिस्तान आ गए. तुमच्या कबरीच बांधितो म्हणे आता. त्या बी ठेवणार नाही. आणि महाराज ते पठाण घोड्यावर बसून पळायला लागले. देव हुशार होणार. देवानं घोड्यांकडे पाहिलं आणि घोड्याला म्हणे अरे 4 पायाच्या घोड्या हो. 2 पायाचा घोडा तुमच्यावर बसू बसू तुम्हाला लाजा राहिल्या का? लाजा नाही कळलं? तुमचे झालेत ना सगळ्यांचे. हा अरे 2 पायाचा घोडा बसू बसू तुम्हाला लाजा राहिला का? हे पठाण घेऊन चालले. टाका खाली पठाण. आता पठाण टाका म्हटल्यावर घोड्याने लगेच आपले पाय पुढचे वर केले महाराज. आणि जे पठाण धाड दिशी खाली टाकले आणि पठाणाच्या छातीवर पाय देऊन घोडे असे नाचायला लागले. आता ते कसे नाचले? आम्हाला आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवत असताना वैद्य बाबा सांगायचे ते घोडे कसे पठाणाच्या छातीवर नाचले. वैद्य बाबा म्हणायचे भट भडजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो. हे कळते तुम्हाला? ते म्हणायचे भट भडजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो. घोडो को एक छेडो मारो तो नीचे भडजीन ऊपर घोडो. विठाला विठाला माझा दृष्टांत संपला. मी का सांगितलं हे तुम्हाला? तुकाराम महाराज संकटात आले की नाही पण देवानं धीर देऊन रक्षण केलं की नाही. म्हणून देव धीर देतो रक्षणही करतो. महाराज सांगतात तुम्ही देवाकडे धीराची मागणी करा. तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणी केली. देव रक्षण करतो आपलं. पण आपलंही काही काम आहे बरं का? काय? त्याचंही नाव घेतलं पाहिजे ना. मग तुकाराम महाराज सांगतात वागवितो तुझ्या नामाचे हत्यार. आम्ही तुझ्या नामाचं हत्यार आमच्या हातात वापरतोय. म्हणून देवा जिथं कमी पडू ना आम्ही तिथं तुला यावं लागेल. विठोबा रखुमाई
कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई कैलासवासी लक्ष्मीबाई आईसाहेब यांचा हा शेवटचा वर्ष श्राद्ध विधी या दोनही मुलांनी अर्थात बाबूराव काशीनाथ दुंडे त्याचबरोबर आमचे सोपान मामा सोपान काशीनाथ दुंडे आणि त्यांचे संपूर्ण परिवार एक बंधू वैकुंठवासी झालेले आहेत. पण या मुलांनी सगळ्यांनी आपल्या आईचा हा सोहळा साजरा केला महाराज. आणि हा सोहळा आईचा सोहळा प्रत्येकानं साजरा केलाच पाहिजे महाराज. आई ती आई असते. मी शेवट लगेच 2 मिनिटात थांबणार आहे. वेळ संपलेली आहे माझी. जोरात स्वर द्या. माय होती ती माझी गुणाची जणू वटी माझी ती चंदनाची. माय होती ती माझी गुणाची जणू वटी माझी ती चंदनाची. दिली छाया मला चांदण्याची जणू वटी माझी ती चंदनाची. आता उरली आता उरली आता उरली तिची आठवण घरट सोडून गेली सुगरण. आता उरली तिची आठवण घरट सोडून गेली सुगरण. आता त्या आईची फक्त आठवण उरलेली आहे महाराज. आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आईची आठवण कायमस्वरूपी ठेवली पाहिजे महाराज. कायमस्वरूपी. त्या आईनं आपल्यासाठी काय नाही केलं. आता ही आई गेली. वडील सोपान भाऊ तुमचे अजून आहेत. वडिलांचं वय 100च्या पुढं गेलंय महाराज. पण आता आई गेल्याच्या नंतर आईची आठवण तर राहणारच आहे हो. पण आज त्या बापानं सुद्धा या आईनं आणि बापानं जो काही संसार केलाय ना त्या संसारातून या मुलांना जे काही मिळालंय ना ते अनमोल मिळालेलं आहे महाराज. त्याची पैशामध्ये आपण कधी देवाणघेवाण करू शकत नाही. अशा गोष्टी आपल्याला त्या आई वडिलांकडून मिळाल्या. आता 100 वर्षाच्या पुढे गेलंय महाराज. अजूनही वडील आहेत. आणि त्या दिवशी मी कीर्तनाला आलो होतो त्यावेळेला भेटलो त्यांना दर्शन घेतलं त्यांचं. आता ही आई गेली पण आता त्या वडिलांमध्येच आई बघायची आणि वडिलांमध्येच वडील बघायचे महाराज. कारण त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार कष्ट केलंय महाराज. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या भाकर पोरांना देऊन कांड ऊसाच चाखतो या. आली जत्रा गावाची बाप सोनईला जायाचा अरे उधार पाधार कापड पोरांना आणायचा. उधारीने कपडे आणणारे हे आई बाप आहेत. आता ध्यानात ठेवा. आई आणि बाप फार महत्वाचे आहे हो. कधी कधी बाप कामाला जायचा आणि जेव्हा आई घरी असायची पोरग तापलेलं असायचं पोराला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. त्यावेळेला त्या आईनं काय केलंय माहिती आहे. आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायची. आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायची. अरे घालोनी पाटकोडी आई डॉक्टर धावायची. डॉक्टरकडे नेणारी त्यावेळेला आई होती महाराज. बाप कष्ट करायला शेतामध्ये जायचा. अरे ज्या वेळेला त्या आईनं आणि बापानं स्वतःला कपडे नाही घेतले हो पण तुमच्या लेकराला अर्थात तुम्हाला महाराज त्यांनी नवे कपडे दिले हो. स्वतःला नाही घेतले महाराज कपडे. खवीस खवाटी फाटलेलं सोये दोऱ्यानं शिवलेलं. खवीस खवाटी फाटलेलं सोये दोऱ्यानं शिवलेलं. माझ्या आईच्या लुगड्याला सदा थिगळ जोडल्यालं. थिगळं लावून लुगडं घातलं महाराज. थिगळं लावून बापानं कपडे घातले. पण आपल्या पोरांना मोठं बनवलं दादा. जर तुमच्या घरामध्ये एक अन्नाचा कण नव्हता शिल्लक त्यावेळेला त्या आईनं आणि बापानं काय केलं माहितीये तुम्हाला. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. अरे पायली भर दाण्यासाठी गावात फिरणारा बाप आहे आई आहे दादा. त्यांचे उपकार आपण कसे विसरावेत हो. आणि आज तशी आई गेली ना. अशी कनवाळू आई जेव्हा सोडून या गेली. अशी कनवाळू आई
जेव्हा गेली सोपान भाऊची माया तशी वनवासी झाली. बाबूराव भाऊची माया तशी वनवासी झाली. खरं सांगू तुम्हाला, आता इथून पुढे बाबूराव भाऊ, सोपान भाऊ, एखाद्या मित्राची जर आई पाहिली ना, यांना आपल्या आईची आठवण येईल बरं का, नक्की येईल आठवण. मित्राच्या घरी गेले, मित्राची आई पाहिली की आपल्या आईची आठवण येईल आणि यांच्या मुखातून शब्द नक्की निघतील बघा. मला कस तरी होत या आई लोकाची बघताना, मला कस तरी होत या आई लोकाची बघताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट आईची सांगताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट आईची सांगताना. आई ती आई आहे महाराज, संतांनी वर्णन केलंय महाराज. आई बाबा माझे देव, आई बाबा माझा धर्म, माझे सारे कर्म माझ्या आईसाठी, माझे सारे कर्म माझ्या आईसाठी. आई बाबा माझा जीव, आई बाबा माझे शिव, पाहिला म्या देव माझ्या आईच्या रूपे, पाहिला म्या देव माझ्या आईच्या रूपे. आई बाबा माझे देव, आई बाबा माझा धर्म. आईच आपली देव आहे, बापच आपला देव आहे दादा. मग खरं सांगू तुम्हाला, तुम्ही दुसरा काही परमार्थ करू नका हो, परंतु आई वडिलाची सेवा करा. जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एक तासभर ही सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये जे बरोबर असेल ते माझे गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा यांचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा. म्हणून जाता जाता एवढंच बोलतो, ऐका. दामन हमारा कभी नम नहीं होता, इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता. दामन हमारा कभी नम नहीं होता, इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता. अरे इतने दुश्मनों के बीच भी मैं महफूज रहता हूँ, क्योंकि मेरे सदगुरु उद्धव बाबा की दुआओं का खजाना कभी कम नहीं होता. गुरुवार आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. की परमार्थाची वाटचाल आहे. आदरणीय शांती ब्रह्म देवगडचे बाबा भास्करगिरी बाबांचे आशीर्वाद आहेत. कारण आम्हाला नेवाशा तालुक्यामध्ये गुरुवार देवगडचे बाबा आणि उद्धव महाराज हे दोन अशी मार्गदर्शक आधारस्तंभ आहेत ना महाराज. आमच्यासारख्या सामान्य तरुण महाराजांना अगदी परमार्थाला कसं लावायचं, कसं वागायचं हे सगळं सांगणारे हे दोनच व्यक्तिमत्व आहेत. गुरुवर्य शांती ब्रह्म भास्करगिरीजी बाबा आणि गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ भोळे पुरे वेळी वापुरे उत्तरे करा क्षमा करा महाराज. आ नाही विचारिला रे करणा करा क्षमा करा महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा करा क्षमा करा महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. आत्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जेता पैन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजजो आदि पुरुखे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये.
दृष्टा दृष्ट विजय होवा विजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो इनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला इनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला इनेवरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती